नमस्कार मित्रांनो, मनुष्य आपल्या घराकडे केवळ 4 भिंती किंवा एक वास्तू म्हणून पाहत नाही, तर तो ते एक असे स्थान मानतो जिथे त्याला सुरक्षा, शांती आणि समाधानाचा अनुभव येतो। घर हे आपल्या कौटुंबिक, सामाजिक आणि भावनिक जीवनाचे केंद्र असते। जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह असतो, तेव्हा तिथे राहणाऱ्या सर्व सदस्यांमध्ये प्रेम, समजूतदारपणा आणि आनंदाचे वातावरण तयार होते। परंतु कधी-कधी परिस्थिती बदलते आणि घरात एक विचित्र तणाव, उदासी किंवा जडपणा जाणवतो। जर ही स्थिती दीर्घकाळ राहिली तर आपण याची तपासणी करण्याची गरज आहे की घरात नकारात्मक ऊर्जा किंवा एखाद्या अदृश्य शक्तीचा प्रभाव तर नाही ना। भारतीय परंपरेत नकारात्मक ऊर्जेचा उल्लेख अनेक भावनांशी जोडला जातो, भूत, प्रेत, वाईट शक्ती, नजरदोष, ईर्ष्या, द्वेष इत्यादी। आधुनिक मानसशास्त्रही मान्य करतो की मानसिक तणाव, कौटुंबिक वाद, नैराश्य आणि भीती यांसारखे घटक एखाद्या जागेला जड आणि नकारात्मक बनवू शकतात। असेही होऊ शकते की एखादे घर भूतप्रेतांच्या किंवा अलौकिक शक्तींच्या प्रभावाखाली असेल किंवा फक्त आपली मानसिक स्थिती नकारात्मक अनुभव निर्माण करत असेल। कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्याआधी या सर्व पैलूंवर विचार करणे आवश्यक आहे। या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण घरात नकारात्मक ऊर्जा किंवा भूतप्रेतांच्या अस्तित्वाची लक्षणे, त्यांची कारणे आणि त्यापासून मुक्त होण्याचे उपाय यावर चर्चा करू। येथे दिलेले उपाय प्रामुख्याने भारतीय लोकपरंपरा, प्राचीन ग्रंथ आणि सांस्कृतिक श्रद्धांवर आधारित आहेत। तरीही जर हे उपाय तुम्हाला मानसिक शांती देत असतील तर त्यांचा लाभ घेण्यात काहीही वाईट नाही। घरात नकारात्मक ऊर्जा किंवा भूतप्रेत असण्याची मुख्य लक्षणे। जर घरात वारंवार काही विचित्र घटना घडत असतील किंवा रहिवाशांचे मानसिक संतुलन बिघडलेले वाटत असेल तर काही लक्षणे दिसू शकतात। घरातील सदस्यांचा मूड सतत खराब राहतो। किरकोळ गोष्टींवर चिडचिड, नैराश्य किंवा वाद वाढू लागतात। कुटुंबातील सदस्यांमध्ये सहनशीलतेचा अभाव दिसतो। घरात कायम तणाव आणि चिंता जाणवते। झोप लागत नाही, सतत थकवा राहतो किंवा वारंवार भीतीदायक स्वप्ने पडतात। सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटत नाही। मानसिक तणावामुळे डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरही काही फरक पडत नाही। घरात प्रवेश करताच जडपणा, चिंता किंवा अस्वस्थता जाणवते। घरात कोणीतरी आहे असे वाटते, कोणतीही अज्ञात छाया किंवा आवाज ऐकू येतात। अचानक गारवा जाणवतो किंवा विचित्र सुगंध किंवा दुर्गंध येतो। लहान मुले किंवा पाळीव प्राणी अचानक घाबरतात किंवा एका विशिष्ट कोपऱ्यात जाण्याचे टाळतात। घरातील झाडे अचानक सुकतात, इलेक्ट्रॉनिक उपकरणे वारंवार बिघडतात। अचानक रडू येणे किंवा गहन दुःख जाणवणे। घरात प्रवेश करताच जड आणि उदास वाटणे, पण बाहेर पडल्यावर लगेच बरे वाटणे। घरात नकारात्मक ऊर्जा येण्याची प्रमुख कारणे। अनेकदा आपण समजतो की नकारात्मक ऊर्जा बाहेरून आली असेल किंवा कोणीतरी काहीतरी वाईट केले असेल। पण प्रत्यक्षात घरातील नकारात्मकतेचे अनेक अंतर्गत कारणेही असतात। मनुष्याचे विचार, भावना आणि वर्तन थेट घराच्या वातावरणावर परिणाम करतात। जर घरात वारंवार वादविवाद, राग किंवा मतभेद होत असतील तर तिथे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते। लोक एकमेकांबद्दल द्वेषभाव ठेवत असतील, ईर्ष्या किंवा आर्थिक तंगीमुळे नेहमी तणाव असत असेल, तर हळूहळू याचा परिणाम घराच्या ऊर्जेवर होतो। हे अगदी तसेच आहे जसे की एखाद्या खोलीत सतत धूर भरत राहील आणि आपण खिडक्या दरवाजे बंद ठेवून बसू। याशिवाय घरातील अव्यवस्था आणि अस्वच्छता देखील ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा निर्माण करतात। वायफळ वस्तू, तुटलेली भांडी, कबाड आणि जुन्या वस्तू ज्या कोणत्याही उपयोगाच्या नाहीत,
या सगळ्यामुळे जड आणि स्थिर वातावरण तयार होते. वास्तुशास्त्र आणि फेंगशुई यांसारख्या पद्धतींमध्ये देखील अव्यवस्था नकारात्मकता वाढवते असे सांगितले आहे. जर घरात अंधार, ओलसरपणा किंवा दुर्गंधी असेल तर ते अधिक अडथळा निर्माण करू शकते. कधी कधी एखाद्या अपघातामुळे किंवा अकाली मृत्यूमुळे सुद्धा नकारात्मकता अडकते. एखादा आप्तस्वकीय अचानक निघून गेला, घरात मोठी दुःखद घटना घडली किंवा काही त्रासदायक अनुभव आले तर ती भावनिक ऊर्जा घरातच अडकून राहू शकते. अशा परिस्थितीत त्या घराच्या वातावरणात जडपणा जाणवतो आणि कुटुंबातील लोक नकळत त्या दुःखातून बाहेर येऊ शकत नाहीत. ही शक्यता असते की त्या अनुभवाची ऊर्जा तिथेच अडकली असेल. काही लोक याला भूतप्रेत म्हणतात, तर कधीकधी ही फक्त दडपलेली भावना असू शकते. बाह्य शक्ती किंवा भूतप्रेत येण्याची कारणे. काही मतांनुसार जर एखाद्या आत्म्याची शेवटची इच्छा पूर्ण झाली नाही किंवा मृत्यू अत्यंत वेदनादायक होता तर ती आत्मा भटकू लागते. अशा भटकणाऱ्या आत्मा किंवा नकारात्मक ऊर्जा मुख्यतः अशा घरांकडे आकर्षित होतात जिथे आधीच तणाव किंवा ऊर्जेची पातळी कमी असते. हे अगदी तसेच आहे जसे की कमकुवत शरीरामध्ये आजार पटकन प्रवेश करतो. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे उपाय. जर घरात नकारात्मक ऊर्जा वाढली असेल तर ती दूर करण्यासाठी भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही पातळींवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. 1. घराची स्वच्छता व प्रकाश व्यवस्था. घर नियमितपणे स्वच्छ ठेवा. प्रत्येक आठवड्यात खोलवर स्वच्छता करा. फरशी पुसताना पाण्यात थोडे मीठ टाकल्यास नकारात्मक ऊर्जा शोषली जाते असे मानले जाते. स्वच्छतेनंतर सुगंधी अगरबत्ती किंवा धूप लावा. पारंपरिक दृष्टिकोनातून धूप, कापूर किंवा लवंग जाळल्यास वातावरण लवकर शुद्ध होते. पूजास्थळ किंवा मुख्य दरवाजाजवळ दिवा लावा. सकाळ संध्याकाळ दिवा लावल्याने अग्नी तत्व सक्रिय होते आणि नकारात्मकता दूर होते. 2. गंगाजल किंवा पवित्र जल शिंपडणे. भारतीय संस्कृतीत गंगाजल पवित्र मानले जाते. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात गंगाजल शिंपडल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. गंगाजल नसेल तर शुद्ध पाण्यात गोमूत्र किंवा तुळशीच्या पानांचा अर्क टाकून शिंपडता येईल. 3. हवेशीर आणि उजेड असलेले घर. घरात नेहमी ताजी हवा आणि सूर्यप्रकाश येईल याची काळजी घ्या. खिडक्या दरवाजे दिवसातून काही वेळ उघडे ठेवा. नैसर्गिक किंवा कृत्रिम प्रकाशामुळे वातावरण हलके वाटते. अंधार आणि ओलसर खोली मनावर नकारात्मक परिणाम करतो. 4. कापूर आणि लवंगचा धूर. काही परंपरांमध्ये कापूर आणि लवंगचा धूर भूतप्रेतासारख्या शक्तींना दूर ठेवतो असे मानले जाते. याचा सुगंध मन शांत करते आणि वातावरण पवित्र बनवते. तसेच हवन किंवा अग्निहोत्र देखील सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. 5. शुभ आणि सकारात्मक ध्वनी. घरात सकाळी गाणी, मंत्र किंवा भजन लावा. घंटा वाजवणे, शंख फुंकणे किंवा घड्याळ वाजवणे यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. ध्वनीच्या लहरी ऊर्जा पातळीवर परिणाम करतात. 6. घरातील नातेसंबंध सुधारणे. कधी कधी घरातील नकारात्मकता ही घरातील तणावामुळेच वाढते. आठवड्यातून एकदा सर्व कुटुंबियांनी एकत्र बसून जेवावे. संवाद साधावा, एकमेकांचे ऐकावे आणि भांडण दूर करावे. जितके जास्त प्रेम, सहयोग आणि सकारात्मकता असेल तितकी नकारात्मक ऊर्जा कमी होईल. भूतप्रेत बाधा किंवा अलौकिक शक्ती दूर करण्याचे उपाय. जर आपल्याला असे वाटत असेल की घरात काही अलौकिक शक्तींचा प्रभाव आहे तर खालील उपाय केल्यास फायदा होऊ शकतो. 1.
हनुमान चालीसा आणि सुंदरकांड पठण. हनुमानजींना वाईट शक्तींचा नाशक मानले जाते. घरात नियमितपणे हनुमान चालीसा म्हणावी. मंगळवार आणि शनिवार सुंदरकांड पठण करणे प्रभावी ठरते. 2. महामृत्युंजय मंत्र आणि रुद्राभिषेक. महामृत्युंजय मंत्र जपल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकते. घरात रुद्राभिषेक केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. 3. झाडे लावणे आणि निसर्गाशी जोडणे. तुळस, मनी प्लांट, ॲलोवेरा, स्नेक प्लांट, बंबू यांसारखे झाडे घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतात. झाडांची योग्य निगा राखा, कारण सुकलेली झाडे नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतात. 4. तांदूळ, मीठ आणि हळदीचे उपाय. घराच्या चारही कोपऱ्यात एक वाटी तांदूळ आणि मीठ ठेवा. काही दिवसांनी ते बाहेर टाका. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा शोषली जाते. दरवाजाच्या दोन्ही बाजूला हळदीच्या पाण्याने स्वस्तिक काढा. संहारक आणि पुनर्जन्माच्या देवतेच्या रूपात ओळखल्या जाणाऱ्या शिवाची उपासना नकारात्मकतेचा नाश आणि आध्यात्मिक उन्नती दोन्ही साधण्याचा मार्ग मोकळा करते. महामृत्युंजय मंत्राचा जप विशेषतः कठीण रोग, कष्ट किंवा भूतप्रेत बाधांपासून मुक्तीसाठी केला जातो. जर घरातील सदस्य स्वतः हे करायला इच्छुक असतील तर एखाद्या जाणकाराकडून विधिवत शिकून रोज किमान 108 वेळा जप करावा. याशिवाय योग्य पंडितांना आमंत्रित करून हवन किंवा रुद्राभिषेकही करवला जाऊ शकतो. निंबू मिरचीचा टोटका, काळा टीका लावणे किंवा घराच्या मुख्य दरवाजावर काही पारंपरिक चिन्हे काढणे हे देखील लोक भूतप्रेत किंवा वाईट नजरेपासून बचावासाठी करतात. वैज्ञानिक दृष्टिकोनातून याचा ठोस पुरावा मिळत नसला तरी लोकमान्यता आणि परंपरेत यांना स्थान आहे. जर अशा कृतींमुळे मनःशांती मिळत असेल आणि नकारात्मक शक्ती दूर राहतील असा विश्वास असेल तर त्या करून पाहण्यास हरकत नाही. मात्र अंधविश्वासाच्या जाळ्यात अडकून आर्थिक किंवा मानसिक शोषण होऊ नये याची काळजी घ्यावी. जर कुणाला घरात अदृश्य शक्तींची प्रबळ उपस्थिती जाणवत असेल तर त्यासोबत मानसिक किंवा वैद्यकीय सल्लाही घेणे समजदारीचे ठरेल. अनेकदा मानसिक आरोग्याच्या काही समस्यांमुळे जसे की नैराश्य, डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया किंवा अतिसंवेदनशीलता तसे अनुभव येऊ शकतात जे भूतप्रेतसारखे वाटू शकतात. त्यामुळे संतुलित दृष्टिकोन ठेवून भौतिक, मानसिक आणि आध्यात्मिक सर्व बाजूंचा विचार करायला हवा. नकारात्मक ऊर्जा किंवा भूतप्रेत बाधेचे बरेचसे प्रकार मानसिक तणाव, आघात किंवा नैराश्याच्या लक्षणांमुळे होऊ शकतात. जर घरातील कुणाला वारंवार भीती वाटणे, विचित्र आवाज ऐकू येणे, गर्द नैराश्य यांसारख्या समस्या असतील तर सर्वप्रथम मानसोपचारतज्ज्ञ किंवा समुपदेशकाचा सल्ला घ्यावा. मानसिक आरोग्याच्या समस्या वेळेवर सोडवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, अन्यथा त्या अधिक गंभीर रूप धारण करू शकतात. घरातील इतर सदस्यांशी उघडपणे संवाद साधणेही गरजेचे आहे. अनेकदा मुले त्यांच्या भीतीबाबत बोलत नाहीत किंवा वृद्ध मंडळी आपल्या मनातील चिंता कोणासमोर व्यक्त करत नाहीत. अशा परिस्थितीत त्यांच्या समस्या वाढत जातात आणि कुटुंबाला वाटते की नकारात्मक शक्तींचा प्रभाव आहे. अशा चुकीच्या समजुती टाळण्यासाठी प्रेमळ आणि विश्वासाचे वातावरण तयार करावे, जेणेकरून प्रत्येकजण आपली भीती किंवा समस्या मोकळेपणाने सांगू शकेल. आर्थिक अडचणी, बेरोजगारी, परीक्षांचा तणाव किंवा नातेसंबंधातील तणाव यांसारख्या समस्या देखील नकारात्मक ऊर्जेला वाढवतात. त्यामुळे वास्तविक उपाय शोधण्यावर भर द्यावा, जसे की करिअर समुपदेशन, कौटुंबिक समुपदेशन किंवा वित्तीय नियोजन. जर या समस्या दीर्घकाळ सुटत नसतील तर त्यांचा कोणत्याही अदृश्य शक्तीशी संबंध जोडण्याआधी योग्य विश्लेषण आणि उपाययोजना करणे आवश्यक आहे. धार्मिक उपायांच्या नावाखाली कुठल्याही तांत्रिक, बाबांच्या
किंवा ढोंगी गुरूंच्या जाळ्यात अडकू नका. काही लोक भीतीचा फायदा घेत मोठमोठे अनुष्ठान करण्याच्या नावाखाली किंवा भूत काढण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक करतात. त्यामुळे विवेकबुद्धीने विचार करूनच कोणत्याही तज्ज्ञाची मदत घ्यावी. जर कुणाची मदत घ्यायचीच असेल तर ती विश्वासार्ह आणि जाणकार व्यक्तीच्या सल्ल्यानुसार घ्यावी. घरातील नकारात्मक ऊर्जा किंवा भूतप्रेतसारख्या शक्तींचा अनुभव एक संवेदनशील विषय आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणाऱ्यांना हे अंधश्रद्धा वाटू शकते, तर धार्मिक किंवा आध्यात्मिक विश्वास असलेल्यांना हे सत्य वाटू शकते. सर्वात योग्य मार्ग म्हणजे संतुलित दृष्टिकोन ठेवणे. आपल्या पारंपरिक अनुभवांना आणि धार्मिक रीतिरिवाजांना पूर्णतः नाकारता येत नाही, कारण कधीकधी त्यांचे पालन केल्याने मानसिक शांती आणि सकारात्मक परिणाम मिळतात. त्याच वेळी आधुनिक विज्ञान आणि मानसशास्त्राच्या तत्वांना दुर्लक्ष करणेही चुकीचे ठरेल, कारण मानसिक आरोग्याच्या समस्या खऱ्या असतात आणि त्यावरील उपाय महत्त्वाचे असतात. जर घरात सतत तणाव, भांडणे, विचित्र घटना किंवा आरोग्याच्या समस्या जाणवत असतील तर सर्वप्रथम व्यावहारिक उपाय करा. घराची स्वच्छता, योग्य वायुविजन, व्हेंटिलेशन, चांगली प्रकाशयोजना, कौटुंबिक संवाद आणि प्रेम वाढवण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या शरीर आणि मनाची तपासणी करून कोणताही गंभीर आजार किंवा मानसिक समस्या नाही याची खात्री करा. जर सगळे प्रयत्न करूनही परिस्थिती सुधारत नसेल तर धार्मिक उपाय जसे की पूजा, हवन, धूप, दीप, कापूर, लवंग यांचा उपयोग करून पाहू शकता. जर तुम्हाला पारंपरिक अनुष्ठानांमध्ये श्रद्धा असेल आणि त्याने मनःशांती मिळत असेल तर ते अवश्य करा, पण अंधश्रद्धा आणि फसवणुकीपासून सावध रहा. भूतप्रेतांसारख्या गोष्टींबाबत चर्चा झाल्यावर भीती वाटणे स्वाभाविक आहे. पण लक्षात ठेवा, प्रेम, संयम आणि सकारात्मक विचारसरणीने कोणत्याही परिस्थितीला तोंड देता येते. जिथे प्रेम, हास्य, आनंद आणि ऐक्य असते तिथे नकारात्मक ऊर्जेला टिकणे कठीण असते. आपल्या दिनचर्येत ध्यान, प्राणायाम आणि योगसारखे उपाय समाविष्ट करा जे मानसिक बळकटी देतात. घरातील सदस्यांमध्ये एकत्रित उपक्रम वाढवा, सण आणि आनंदाचे क्षण साजरे करा आणि जीवन सकारात्मक गतीने जगण्याचा प्रयत्न करा. शेवटी घर म्हणजे फक्त वीट आणि सिमेंटने बनलेले एक बांधकाम नाही, तर भावना, आठवणी आणि सामूहिक ऊर्जेने भरलेले एक जिवंत स्थान असते. त्याची देखभाल करणे ही आपली जबाबदारी आहे, मग ती भौतिक स्वच्छतेची असो किंवा सूक्ष्म ऊर्जेच्या संतुलनाची. जर आपण सतर्क राहून छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले तर आपले घर असे स्थान बनेल जिथे नकारात्मकतेला स्थान नसेल आणि कुटुंबातील सर्व सदस्य आनंदाने आणि प्रगतीच्या मार्गावर चालत राहतील. हेच खऱ्या अर्थाने घराचे वास्तविक स्वरूप आहे, जिथे शांती आणि प्रेम यांचा संगम होतो आणि जिथे जीवन आनंदाने फुलते. तर मित्रांनो, आजसाठी एवढेच. आम्हाला आशा आहे की आजची ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तेव्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.